नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हिवाळा आला की बाजारामध्ये वेगवेगळ्या हिरव्या भाज्या पाहायला मिळतात। त्यातीलच एक मुळा ही एक औषधी वनस्पती आहे। तर या मुळ्याची भाजी कशी बनवायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये 3-4 चमचे तेल घालून घ्यायचे आहेत। पालेभाजीला तेल जास्त वापरायचं आहे, कुठल्याही पालेभाजीला। तेल गरम करून झाल्याच्या नंतर यामध्ये 1 चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा ही थोडा जास्त घ्यायचा आहे, त्याच्यामुळे भाजीला छान चव येते आणि तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मिरच्या कापलेल्या घालून घ्यायच्या आहेत। इथे मी 6-7 मिरच्या कापून घेतलेल्या होत्या। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। पालेभाजी असल्या कारणाने मीठ थोडे कमीच घालायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे मी मुळा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, तो आता आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत। कुठलीही पालेभाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग चिरून घ्यायची, म्हणजे त्याच्यातील जीवनसत्व निघून जाणार नाहीत। आता इथे आपण भाजी मिक्स करून घेणार आहोत आणि शिजायला ठेवणार आहोत। ज्यांना पाईल्सचा त्रास आहे, त्याचप्रमाणे डायबिटीसचा त्रास आहे, त्यांनी मुळ्याची भाजी नक्की खावी। डायबिटीस कंट्रोल ठेवण्यासाठी मुळ्याची भाजी खाल्ली जाते। आता इथे आपण भाजी शिजवून घेणार आहोत। मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे। आता इथे आपली भाजी शिजून झालेली आहे। यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली मुळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। गरमागरम भाकरीसोबत मुळ्याची भाजी खायला खूप छान लागते। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।